आवाज येतो? येस येस, खूप छान. ओके. गुड मॉर्निंग मॅम. आजचा जो टॉपिक आहे त्याच्याबद्दल मेन म्हणजे हॉर्मोन्स आहे. आपण म्हणतो डोपामाइन हॉर्मोन्स आपल्याला रिलीज व्हायला पाहिजे. खरं तर हॅबिट्स किंवा आपल्याला एखादी गोष्ट विकत घेण्याचं वाटलं, सोशल मीडियामधल्या लाईक्सवरती आपला हॅपीनेस असणं, तर आपल्या ब्रेनला जसं आपण जसं सर सांगतात की आपल्या ब्रेनला शुगरची गरज असते, बाकीच्या ऑर्गन्सला शुगरची गरज नसते. ब्रेन जे रिलीज करतं त्याच्या हिशोबाने बाकीचे ऑर्गन्स चालतात. तसंच आपल्या ब्रेनला हॉर्मोनचं डोपामाइनची गरज असते. डोपामाइन हॅपी ठेवतं. मी काल ऍक्च्युली माझ्या क्लासमध्ये एक टॉपिक शिकवत होती एंडोक्राईन ग्लान्स बद्दल. त्याच्याबद्दल पण मध्ये सरांनी एक लेक्चर घेतलं होतं. तर एंडोक्राईन ग्लान्समध्ये पिट्युटरी ग्लान्स म्हणून येतो, जो आपल्या ब्रेनच्या खालच्या साईडला स्टेट असतो. तर हा जो ग्लँड आहे ना, हा ऍक्च्युली जे त्यांनी सांगितलं की त्याच्यावरती काम करतं, की आपल्याला एक हॅपीनेस, आपला स्ट्रेस रिलीज वगैरे, आणि त्याच्यावरती कम्प्लिटली आपले बाकी सगळे ग्लँड्स जे आपल्या बॉडीमध्ये असतात ते हार्मोन सिक्रेशनचं काम करतं. जसं आपलं बॉडीमधलं आपण म्हणतो की आपण न्यूट्रिशन्स घेतलं की ब्लड्समध्ये किंवा सेल्समध्ये चेंजेस होतात, हे आपले बायोलॉजिकल चेंजेस असतात. पण आपल्या जे ब्रेनमध्ये चेंजेस होतात, हे चेंजेस कम्प्लिटली हॉर्मोन्सवर डिपेंड असतात. ह्याला कुठलंच हे डकलेस असतात. डकलेस म्हणजे त्याच्यामध्ये वेन्स किंवा काही गोष्टींचा प्रवाह असा नसतो. हे इमोशन्स बेसवर असतात. इमोशन्स बेसवर म्हणजे मग आपण काय करतो की आपल्या बॉडीमधला जो एक सिमटम्स आपण जागा ठेवण्यासाठी आणि आपल्याला हॅपी ठेवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी घेतो. जसं कालच्या त्या दिवशीच्या टॉपिकमध्ये ॲडिक्शनचं झालं, ते सुद्धा त्याचाच पार्ट आहे की हॅपी हॉर्मोन्स सिक्रेट करण्यासाठी आपलं बॉडी ते करतं. ब्रेनला त्याची गरज असते. भूक लागल्यावर तसं काही गोष्टी खाव्याशा वाटतात, तसाच तो प्रकार आहे. आपण त्याच्यामध्ये एक बघितलं की आपल्या जर सवयी चांगल्या असतील की बाय डिफॉल्ट की आपल्याला आनंद हा एखाद्या वस्तूशी किंवा मटेरियलिस्टिक नसला पाहिजे. एखादी वस्तू घेतल्यानंतरच मला बरं वाटेल किंवा आनंद होईल असं नसलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये ॲडिक्शन्स येतं किंवा तुम्ही शॉपहोलिक झालात किंवा आपण सोशल मीडियामध्ये जातो आणि मग स्क्रीन स्क्रॉल करतो आणि त्याच्यामध्ये लाईक्स किती आलेत बघतो, त्यांच्याशी कॉपी करायला बघतो, एखादा ड्रेस आवडला की लगेच तो बाय करायला बघतो. तर आपला आनंद हा मटेरियलिस्टिक नसला पाहिजे. मग तो परत फिरून जो आपण मेन आपला जो ॲटॉमिक हॅबिटचा जे एक कॉन्सेप्ट आहे की हॅबिटवर काम झालं पाहिजे. आपला हॅबिट जर चांगल्या असतील तर आपण बाय डिफॉल्ट करतो. म्हणजे डोपामाइन सिक्रेट हा एक्सरसाइज करूनही होतो, वॉक करूनही होतो. तर तशा हिशोबाने की आपण चांगलं हेल्दी फूड खाल्लं तर आपल्या डायजेशन हॅपी असतात आणि आपल्याला ऑटोमॅटिकली चांगलं वाटतं. तर मला असं वाटतं की तर हे सगळं कम्प्लिटली जे पूर्ण आहे हे शेवटी हॅबिट्सशीच रिलेटेड आहेत की आपण कसं हॅपी व्हायला पाहिजे. जसं आता त्यांनी मध्ये एक उंदरांचं एक्झाम्पल दिलं की उंदरावरती जेव्हा प्रयोग केला गेला होता त्यावेळेला ह्या प्रयोगामध्ये कळलं की ज्यांच्यामध्ये डोपामाइन सिक्रेट्स होणं थांबवलं गेलं होतं राजा प्रॅक्टिकल करताना, त्यांच्यामध्ये सगळ्याच इच्छा संपत गेल्या. मग आपण जेव्हा सायकोलॉजिस्ट पेशंट म्हणतो की ज्यांना डिप्रेशन्समध्ये जात आहेत किंवा ज्यांना काहीच करायची इच्छा नाही, ना झोप लागत आहे ना सकाळी उठायला, का त्यांचे मेन हॉर्मोन्सच डिस्टर्ब असतात आणि ते हॉर्मोन्सला प्रॉपर जागेवरती आणण्यासाठी किंवा त्याला हॅपी करण्यासाठी परिणाम केला जातो. तर आपण ज्या कम्प्लीट हॅबिट बोलतो ते मला आजच्या ज्या टॉपिकमध्ये मी जे घेतलं ते म्हणजे आपण आपल्या इमोशन्सवरती, फिजिकली आपण न्यूट्रिशन्सने काम करू शकतो बायोलॉजिकली, पण आपल्याला आपल्या हॉर्मोन्सवर काम करण्यासाठी हॅपीनेस, आपलं डोपामाइन कसं सिक्रेट होऊ शकते ह्याचे हॅबिट्स चेंज करावं लागतात. मी एक गोष्ट नेहमी क्लासमध्ये सांगते की आपला जो मेंदू असतो हा मुलांना सांगता ना लहान, की आपला मेंदू एका लहान मुलासारखा घ्या की त्याला आपण जसं ट्रेन करणार तसं आपली पूर्ण बॉडी बनणार. तर त्याला ट्रेन करण्यासाठी हॅबिट्स डेव्हलप करणं जास्त इम्पॉर्टंट आहे. एवढंच. थँक्यू सो मच शीतल मॅम. हेच रेखा मॅम, खूपच छान.